नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। चला तर आपण सर्वप्रथम साहित्य बघून घेऊया, मग तुम्हाला रेसिपीचं मी पुढे नाव सांगते। बघा, 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, उभे चिरून घ्यायचे। त्यानंतर 2 मोठे टोमॅटो घ्यायचे, ते पण उभे चिरून घ्यायचे। कोथिंबीर घेतलेली आहे आपण बारीक चिरून। 9-10 आपण काजू घेतलेले आहेत। एक अद्रकचा तुकडा आणि 3-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। बघा, आपण पनीर घेतलेला आहे। त्यानंतर बघा, आपण असा एक छोटा कांदा आहे ना, त्याच्या अशा पाकळ्या आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण शिमला मिरची जी आहे ना, ती अशा प्रकारे आपण कट करून घेतलेली आहे। मसाल्यांमध्ये खडा मसाल्यांमध्ये आपण बघा, एक तमालपत्र घेतलेला आहे आणि तुम्हाला जो ऐच्छिक वाटेल ते एक खडा मसाला 2-2 घेतले तरी चालतील। खडा मसाले तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घातले तरी चालतील। नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशी एक रेसिपी जी खाण्यासाठी तुम्ही नेहमी रेस्टॉरंटमध्ये जात असता। खमंग, क्रीमी आणि चविष्ट पनीर हंडी। बाहेरच्या चवीपेक्षा उत्तम चव एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। बघा, एक कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आणि आता ह्या आपण तिन्ही ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहेत ना, त्या आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तर बघा, आपण त्यामध्ये हे आता कांद्याचे जे आपण पीसेस आहेत ना, ते आपण त्यामध्ये घालूयात आणि शॅलो फ्राय करून घ्यायचे। अशाच कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना, अशा मोकळ्या करून घ्यायच्या। त्याला कटिंग करत बसायचं नाही, हाताने केलं तरी चालेल एक छोटा कांदा। आणि आता हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब पण करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। बघा, आपण आता कांदा शॅलो फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे, ती पण आपण शॅलो फ्राय मस्त करून घेऊयात। आता आपण काढून घेऊया हे दोन्ही। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, खूप चविष्ट अशी ही रेसिपी, रेस्टॉरंट सारखी ही रेसिपी आपली घरीच्या घरी होते। बघा, त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये आपण पनीर आहे ना, शॅलो फ्राय करून घ्यायचं। बघा, आपण छान असं पनीर आपलं आपण ह्या लेवलपर्यंत आपल्याला ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा आपण जिरं घालणार आहोत, अर्धा चमचा। त्याच्यानंतर तमालपत्र घालूया आणि तुम्हाला जे आवडतील ना ते खडा मसाले तुम्ही घाला, एकच करून घाला प्रत्येकातलं। बघा, आपण आता हे यामध्ये थोडेसे आपण खमंग वास येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात हे खडा मसाले। त्यानंतर आपण आता त्यामध्ये कांदा घालणार आहोत। कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा, तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये त्याला चांगला परतून घ्यायचा आहे।
तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन हे ऑन ठेवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबामध्ये शेअर करा। बघा आपण छान आपला कांदा असा लालसर झाल्यानंतरच आपण त्यामध्ये आता टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो हाही ह्या कांद्यासोबत चांगला मऊ झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला त्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बघा 4 लसूण पाकळ्या घालणार आहोत त्यामध्ये। अद्रकचे आपण बघा तुकडे त्यामध्ये घालणार आहोत। काजू त्यामध्ये घालणार आहोत। 9-10 काजू घेतले होते आपण, ते त्याच्यामध्येच घालायचे आणि ते पण त्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता हे थंड झालं ना, त्यानंतर आपण ते मिक्सरला वाटणार आहोत। बघा अशा प्रकारे बघा किती छान झालेला आहे आपला टोमॅटो, पण पूर्ण त्यामध्ये परतून निघालेला आहे। आता हे आपण सगळं मिक्सरला वाटून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही ही पनीरची जी भाजी आहे, पनीर हंडी जी आहे ना, तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप छान लागते। बघा तुम्ही चविष्ट लागते ही भाजी। बघा असं त्याला पूर्ण क्रीमी टेक्स्चर आलं त्या मसाल्याला पूर्ण, तिथपर्यंत आपल्याला ते असं पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याची। आता बघा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी। आपण 2 चमचे ना एका वाटीमध्ये आपण तिखट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्यानंतर आपण बघा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा घालणार आहोत। आता आपण त्यामध्ये पाणी घालून आपण ते चांगली अशी पेस्ट करून घेणार आहोत त्याची। बघा पाणी घालायचं थोडं परत आणि ती अशी पेस्ट करून घेऊया। हे तुम्हाला पुढे बघायला मिळेल याचं मी काय केलंय ते, म्हणजे तुम्हाला समजेल की ही पेस्ट आपण कधी घालणार आहोत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल। बघा अशा प्रकारे ना आपण पेस्ट करून घ्यायची। अगदी रेस्टॉरंट सारखी आपण घरच्या घरी पनीर हंडी बनवणार आहोत। बघा आपण कढई घेतली, त्यामध्ये आपण एक बटरचा क्यूब घातलेला आहे बघा, आणि त्यानंतर आपण वरतून पुन्हा तेल घालणार आहोत। आता बघा मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला मी दाखवते म्हणजे व्हिडिओमध्ये पुढे दाखवते की हे आपण पेस्ट कधी घालणार आहोत। तर ही पेस्ट आपण आत्ता घालायची, जे तिखट आणि हे केलंय ना आपण, जी पेस्ट केली होती ती पेस्ट आपण आत्ता घालणार आहोत। आणि या बटर आणि तेलामध्ये ती चांगली अशी घट्ट होईपर्यंत आपल्याला ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे, बटरमध्ये चांगली परतून घ्यायची आहे। त्याला बरोबर बटर आणि तेल हे असं बरोबर सुटतं ते। तोपर्यंत आपल्याला ते बटर तेल पूर्ण रिलीज होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यामध्ये। बघा तुम्हाला दाखवते मी कन्सिस्टन्सी, इथपर्यंत असं होईपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये बटरमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण बघा अशा प्रकारे तेल आणि बटर कसं रिलीज झालंय बघा, तोपर्यंत आपल्याला ती पेस्ट परतून घ्यायची। आता आपण जो पनीर हंडीसाठी लागणारा जो मसाला आहे ना, आपण जो ग्रेव्हीसाठी, तो आपण आता त्यामध्ये घालणार आहोत। बघा किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे त्या मसाल्याला पण, तो
तो आपण त्यामध्ये आता छान एकत्र करून घेऊयात हे सगळं. बघा आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. आता बघा मसाला पण जो आहे ना पनीर हंडीचा, आपण तो पण चांगला तेलामध्ये छान आणि बटरमध्ये चांगला फ्राय झाल्यानंतरच आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. कशी कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी घाला. बघा अशा प्रकारे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आता आपण हे कांदा आणि शिमला मिरची जे फ्राय करून घेतलं होतं ना ते आपण त्यामध्ये घालूयात. त्यानंतर आपण त्यामध्ये बघा पनीर पण घातलं. वरतून आपण बघा आता असं एकत्र करून घेऊया हे सगळं. आता छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करून द्यायचा. आता तुम्हाला मी सर्विंग बाउलमध्ये सर्व करून दाखवते. हे आपण नान, रोटी, बटर नान किंवा आपण जिरा राईस ह्यासोबत अगदी उत्कृष्ट चविष्ट असं हे लागतं. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा. अशाच नवनवीन सोप्या स्वादिष्ट हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.